आज मी तुम्हाला झटपट अशी शेवची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा तिखटवाली शेव घेतलेली आहे, ही 1 वाटी घेतलेली आहे। त्यासाठी बघा एक छोट्या आकाराचा चमचा फक्त मिरची पावडर आहे, ही 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या, छोटा अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि हे जे आहे ना 2 चमचे सुकं खोबरं बघा असे पातळ तुकडे करून घेतले। ह्याला काय भाजून वगैरे घ्यायचं नाही, कच्चच घ्यायचे। ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि 3 चमचे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, तर त्याच्यामध्ये सुकं खोबरं, जिरं, लसूण, मिरची पावडर, शेंगदाणे आणि मीठ हे काय करायचं पहिले एकदा फिरवून घ्यायचं आणि फिरवून घेतल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये शेव टाकायचे। अशा पद्धतीत बघा मी हे फिरवून घेतलेलं आहे। ह्याच्यात आपण अजून शेव टाकलेली नाही, असं मस्त लागतं बघा। अशा पद्धतीत करायचं, दरदरच पाहिजे आपल्याला, जास्त बारीक नाही पाहिजे। बंद चालू करायचं। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे ही शेव। तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला जरी टाकला तरी चालेल। आता ही पण काय करणार आहे 1 मिनिटभर बंद चालू करून फिरवून घेणार आहे। आता बघा ही मी शेव टाकून असं फिरवून घेतलेले, तर अशी दरदरी पावडर झालेली आहे।